अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आजचं खूप सुंदर अशा देवी देवतांच्या मूर्त्या आहेत प्युअर ब्रास पितळेमध्ये। तसंच शंख चक्र गदा म्हणजे चक्र आणि शंख असणारे हे सुंदर असे दीप आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान असं आजचं कलेक्शन आहे देवपूजा सामग्री देवपूजा साहित्य। तसंच बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असं केसर पण आहे प्युअर, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता। तर आजचं जे काही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत ते कलेक्शन तुम्ही बघा, तुम्हाला आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला फक्त मेसेज करायचा आहे। तर बघा हे शंख आणि चक्र असे हे दोन दिवे आहेत सुंदर असे, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे। शंख चक्र खूप सुंदर असे हे दिवे आहेत, तुम्ही बघू शकता। क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे प्युअर ब्रासमध्ये। चक्र आणि शंख स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तसंच बघा ॲपल दिवा, बऱ्याच ताईंना ॲपल दिवा हवा होता तर स्टॉक आउट होता, तर पुन्हा एकदा ॲपल दिवा आलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा ॲपल दिवा आहे, खूप छान क्वालिटीचा आहे। तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता, ह्याला ॲपल दिवा असं म्हणतात। हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये धूप लावू शकता किंवा तुम्ही दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता। स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा ॲपल दिवा। तसंच बघा खूप सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आहे, दोन साईजमध्ये अवेलेबल आहे। तर जी ही साईज आहे ही 3 इंच आहे आणि ही जी दिसते ती 2.5 इंच आहे। खूप सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचे। अन्नपूर्णा माता भरीव आहेत, प्युअर पितळी आहेत आणि या सगळ्या मूर्त्या आपल्याकडल्या भरीव आहेत। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तसंच बघा खूप सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे, बघू शकता एकदम कोरीव आणि छान काम केलेलं आहे श्री गुरुदेव दत्त। तसंच बघा खाली श्वान आहे, त्रिशूळ आहे, हातामध्ये कमंडलू आहे, त्रिमुखी दत्त। त्रिमुखी दत्त हवे असल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। त्रिमुखी दत्त तसंच बघा महालक्ष्मी मूळ रूपामध्ये, महालक्ष्मीची कोल्हापूरची जी मूळ रूपामधली मूर्ती आहे ती अशी आहे, मूळ रूपामधली महालक्ष्मीची मूर्ती। तर ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता महालक्ष्मी आई मूळ रूपामध्ये। हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे। जी महालक्ष्मीची मूळ रूपामध्ये मूर्ती आहे ती अशी आहे आणि साडी नेसल्यावरती अलंकार घातल्यावरती आईंचं रूप खूप छान दिसतं, पण मूळ रूपामधली जी मूर्ती आहे महालक्ष्मीची ती अशी आहे, मूळ रूपामधली महालक्ष्मी मातेची मूर्ती। स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे। मूळ रूपामध्ये महालक्ष्मी आईची मूर्ती, ह्याची हाईट आहे 5 इंच, हाईट आहे महालक्ष्मीची 5 इंच। हे बघा आपल्या तळ हाता एवढी मूर्ती आहे, तळ हाता एवढी ही मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती आहे, कोल्हापूर महालक्ष्मी मूळ मूर्ती। मूळ मूर्ती ही अशीच आहे महालक्ष्मीची कोल्हापूरच्या। तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तसंच बघा देवी देवतांना खडी साखर किंवा गुळ फुटाणे शेंगदाणे असा नैवेद्य ठेवण्यासाठी एकदम छोट्या अशा ह्या प्लेट आहेत, तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता। खूप छान अशा ह्या प्लेट आहेत। ह्याच्यामध्ये बघा लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी अशा तुम्ही कवड्या ठेवू शकता। हे बघा खूप सुंदर अशा कवड्या आहेत, अशा कवड्या पण तुम्ही डिशमध्ये ठेवू शकता। हे बघा असे कवड्या, गोमती चक्र, धन, गुंज, पोळा
किंवा तुम्ही त्याच्यामध्ये महालक्ष्मीची प्रिय पंचरत्न असं तुम्ही ठेवून पूजा करू शकता ह्याच्यामध्ये, ह्या डिशमध्ये. तर खूप सुंदर अशा ह्या डिश आहेत, बघू शकता तुम्ही, पितळेच्या आहेत, छान क्वालिटीचे आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि ऑर्डर करा. ह्या कवड्या, गोमती चक्र, तसंच ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या सुद्धा मिळतात. तुम्ही 7-7 घेऊ शकता, 7-7 घेऊ शकता किंवा 11-11 सुद्धा पूजेसाठी घेऊ शकता. आणि जे आपल्याकडे जे गोमती चक्र आहेत ते ओरिजिनल आहेत बरं का. खूप छान अशा क्वालिटीचे गोमती चक्र आहेत. तुम्ही हे गोमती चक्र आणि अशा डिशसुद्धा आपल्याकडून घेऊ शकता लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी. तर अशा ह्या डिश आहेत, तुम्ही 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता. किंवा आता मकर संक्रांत येते, तर तुम्हाला कोणाला हळदी कुंकू द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, ह्या डिश देऊ शकता हळदी कुंकामध्ये वाण म्हणून. खूप चांगले आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये ह्या डिश आहेत बरं का. खूप कॉस्टली नाहीत आणि ह्याचा यूज पण होईल. आता देवासमोर बघा, खडी साखर, गुळ फुटाणे किंवा जसं मी तुम्हाला आता दाखवलं कवड्या, गोमती चक्र ठेवून ज्यांना लक्ष्मी मातेच्या सेवेची आवड आहे त्या ताई ह्याच्यामध्ये ठेवून सेवा करू शकतात आणि तुमचं नाव पण निघतं. त्यामुळे तुम्ही बघा, असा 12 ह्याचा सेट घ्या किंवा 24 घ्या, असं तुम्ही किती ह्याचा सेट घेऊ शकता. किंवा काही काही ताई अशा असतात की त्यांचं हळदी कुंकू असतं ते मोजकं असतं, म्हणजे की 7 सुवासिनींना बोलवून त्या हळदी कुंकू करतात. त्यावेळेस तुम्ही बघा 7 सुवासिनींना असं 7 ह्याचा पण असा सेट तुम्ही देऊ शकता, जेणेकरून त्यांना वापर होईल, यूज होईल आणि त्यांना सुद्धा चांगलं वाटेल. खूप सुंदर अशा ह्या डिश आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये आहे, तुम्ही ह्या सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा, तुम्हाला मकर संक्रांतीला कुणाला वाण जर द्यायचं असेल हळदी कुंकवाचं, तर खूप सुंदर अशी ही डिश आहे बघ. जसं की तुम्हाला 7 सुवासिनी सांगताय आणि तुम्हाला हळदी कुंकू करायचं, त्यावेळी तुम्ही असं डिश देऊ शकता. कारण देवी देवतांना बघा, ह्याच्यामध्ये पाणी ठेवू शकता, ह्याच्यामध्ये गूळ, फुटाणे, शेंगदाणे असं ठेवू शकता. ही सुद्धा खूप छान अशी डिश आहे बरं का. तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा खूप चांगली आहे, तर ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एकदम छोटा सेट आहे नैवेद्याचा, एकदम छोटासा असा नैवेद्याचा सेट आहे. किंवा तुमच्या घरी जर एखादं लहान मुलगी असेल किंवा आपल्या घरी लहान मुली असतात तर त्यांना खेळण्यासाठी सुद्धा आपण असे काही गोष्टी घेत असतो, तर तुम्ही असं पण कोणाला गिफ्ट काय द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा सेट ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असा सेट आहे. त्याच्यानंतर बघा, प्युअर पितळेमध्ये आहे ही दत्त महाराजांची मूर्ती. खूप सुंदर अशी आहे. हिची साईज आहे ती 5 इंच आहे. मग अशी दाखवली ती अँटिक पॉलिशमध्ये होती आणि ही प्युअर ब्रास पितळ आहे, ती पण पितळच आहे, फक्त त्याला पॉलिश अँटिकची होती. तुम्ही ही सुद्धा दत्तगुरूंची मूर्ती घेऊ शकता. त्रिमुखी दत्त, कमंडलू आहे, त्रिशूळ आहे, खाली श्वान आहे. खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे. तर तुम्ही ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. तसंच बघा, लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी बऱ्याच ताईंना केशर हवं होतं. तर बघा, बऱ्याच सेवा मला पण बऱ्याच ताईंकडून कळल्या आणि माझ्याकडून त्यांना कळल्या. तर बघा, हे लक्ष्मी माते सेवेसाठी किंवा आपण देवी देवतांना अभिषेक घालतो तेव्हा 1-2 काड्या ह्याच्या केशरच्या त्यामध्ये नक्की मिक्स करा. त्याने काय होतं की खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. आणि जेव्हा आपण आपल्या डोक्याला गंध लावतो तेव्हा रात्रीच बघा, कच्च्या दुधामध्ये अष्टगंधामध्ये हे केशर काडी टाका आणि सकाळी तो गंध आपल्या माथी म्हणजे आपल्या कपाळाला लावा. तुमचं डोकं एकदम शांत राहील. आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होते अभ्यासामध्ये. तर असं हे केसरचं खूप मोठा वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितलाय. तसंच बघा, महालक्ष्मीच्या पण पोटली बनवली धनाची, त्याच्यामध्ये पण हे केसर टाकायचं आहे. महालक्ष्मीच्या सेवेमध्ये तुपाच्या दिव्यात सुद्धा केसर टाकतात. म्हणजे महालक्ष्मीला केसर प्रिय आहे, त्यामुळे केसर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर एवढी केसरची तुम्हाला डबी मिळते. तुम्ही 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 4 घेऊ शकता. तसंच बघा, कमळ आसनावरती प्युअर पितळेची ब्रासची लक्ष्मी माता विराजमान आहेत. ही सुद्धा मूर्ती तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मिळेल. खूप सुंदर, सुबक आणि कोरीव अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे. तुम्हाला हवी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमचा ॲड्रेस, पिनकोड, मोबाईल नंबर सगळ्या डिटेल्स पाठवायच्या आहेत आणि तुम्हाला ते घरपोच मिळेल. महालक्ष्मी कमळ आसनावरती विराजमान आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ह्याचा साईज आहे 3.5 इंच. ह्याचा साईज आहे 3.5 इंच. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा, दुर्गा मातांची पण मूर्ती बघा, खूप छान अशी आहे, सुंदर अशी आहे, अँटिकमध्ये आहे. बऱ्याच ताईंनी ज्यांचं कुलदैवतच काही ताईंचं दुर्गा माता आहे त्यांनी घेतलेली आहे.
तर ज्यांनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये देवी देवतांच्या मूर्त्या, पूजा साहित्य, वस्त्र, अलंकार, तुपाचे दिवे घेतले आहेत त्यांनी कमेंट करा की क्वालिटी कशी आहे। आपल्याकडले जे प्रोडक्ट आहे ते प्युअर नॅचरल, केमिकल त्याच्यामध्ये कोणतंही नाही आहे, कोणताही सेंट नाही आहे, सगळे प्रोडक्ट आपले नॅचरल आणि चांगले आहेत। आणि देवी देवतांच्या मूर्त्या म्हणत असाल तर प्युअर ब्रास आणि चांगल्या क्वालिटीच्या असतात, कारण भरीव असतात। आणि अष्टलक्ष्मी दिवा म्हणाल तर तो सुद्धा खूप सुंदर आहे। तर बघा असं ही दुर्गा मातेची मूर्ती आहे। ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा। तसंच बघा आई साहेबांची मूर्ती आहे प्युअर पितळेमध्ये, तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि भरीव अशी आई साहेबांची तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे। तुम्ही ही सुद्धा घर बसल्या अगदी ऑर्डर करू शकता। खूप सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती आहे, ज्यांना हवी आहे त्यांनी ऑर्डर करायला काही हरकत नाही। घर बसल्या ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत असतात, किंवा देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता। खूप सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती आहे आणि भरीव आहे, पोकळ नाहीये, भरीव आहे। तुम्ही बघू शकता 3.5 ते 4 इंच ह्याचा साईज आहे या मूर्तीचा। तसंच बघा सूर्यकवच, आपल्या घरामध्ये जर ऊन येत नसेल किंवा आपल्याला जर पॉझिटिव्ह वाटत नसेल, फ्रेश वाटत नसेल, तर अशा वेळेस बघा आपण सूर्यकवच आपल्या दरवाजावरती लावायचं आहे आणि त्यांची सुद्धा रोज पूजा करायची आहे। खूप सुंदर असे सूर्यकवच आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्टमधून। तसंच बघा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी संपुष्टम आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता। ह्याच्यामध्ये अशा मूर्त्या ठेवून देवी देवतांच्या तुम्ही अभिषेक करू शकता, ह्याला संपुष्टम म्हणतात। तर हे सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता। तसंच बघा ही स्वामींची छोटीशी पितळी मूर्ती आहे 1.5 इंचाची फेटावाली, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता। खूप सुंदर अशी स्वामींची पितळेची मूर्ती आहे, ह्याला असा फेटा आहे सुंदरसा आणि एकदम छोटी आहे। जर तुम्हाला अभिषेक स्वामींचा नित्य करायचा असेल तुम्ही छोटी मूर्ती सुद्धा ऑर्डर करू शकता। अगदी घर बसल्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात। तसंच बघा ही स्वामींची विदाउट फेट्याची आहे 1.5 इंच मूर्ती, ही सुद्धा खूप छान आहे, एकदम छोटी आहे बघा, अशी एवढी येते साईज म्हणाल तर हे बघा असा एवढा साईज येतो ह्याचा, म्हणजे एवढा साईज येतो त्याचा। खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। हे संपुष्टम आहे, हे खूप सुंदर असं संपुष्टम आहे, देवी देवतांना अभिषेक वगैरे स्नान घालण्यासाठी छोटंसं संपुष्टम आहे, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता। तसंच बघा सोमपात्र, बऱ्याच ताईंना अभिषेकसाठी देवी देवतांच्या सोमपात्र हवं होतं, तर बघा हे खूप छान असं सोमपात्र आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचं हे सोमपात्र आहे। ह्याच्यामध्ये बघा देवी देवतांचा अभिषेक घालू शकता आणि अभिषेक घालताना आपण पाणी चेंज करतो, तर ह्याच्या खाली एक भांडं ठेवलं तर अभिषेक केलेलं पाणी पूर्ण असं ह्या भांड्यामध्ये येतं आणि आपल्याला अभिषेक करायला सुद्धा खूप सोपं जातं आणि खूप छान असं क्वालिटीचं हे अभिषेक पात्र आहे। तर हे ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, हा 2 नंबर साईज आहे, ह्याच्यापेक्षा मोठा पण साईज तुम्हाला मिळेल, तर तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता। खूप सुंदर असा हे अभिषेक पात्र आहे, ह्याला सुद्धा सोमपात्र म्हणतात। खूप छान असं आहे बघा, असं शिवलिंगाचा त्याला असा आकार आहे अभिषेक पात्र, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये। आणि हे शिवलिंग आहे, ही पिंड आहे, ही सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल। तर ह्याच्यामध्ये भरपूर साईज उपलब्ध आहेत, तर हे 2 साईज सध्या अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये मोठा साईज पण मिळेल, पण अंगठ्यापेक्षा जास्त मोठं शिवलिंग असू नये म्हणून हा साईज आम्ही तुमच्यासाठी ठेवलेला आहे, तर तुम्ही हा पण घेऊ शकता। ह्याला बघा बेलपान आहे, तसंच बघा असं शंकराच्या पिंडीला बघायला किती कोरीव काम आहे, तर ही अशी शंकराची खूप सुंदर अशी ही पिंड आहे, बघू शकता खूप छान असं काम केलेलं आहे। आणि ही जी आहे ती प्लेन आहे, ह्याला कोणतंही डिझाईन वगैरे नाहीये, ही प्लेन आहे। तर असं हे शिवलिंग आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही व्हॉट्सअप नंबरला ऑर्डर करू शकता। तसंच बघा खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, कारण आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाशिवाय कोणतीच पूजा मान्य नसते, कारण कोणतंही शुभ कार्य किंवा कोणताही कार्यक्रमाचा शुभारंभ मंगल कार्य करायचं असेल तर सर्वप्रथम आपण बघा गणपती बाप्पाची सुपारी म्हणून सुद्धा पूजा करतो विधिवत। तर प्रत्येक घरामध्ये देवपूजेमध्ये गणपती बाप्पा असायलाच पाहिजे। सुंदर अशी बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे, ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तो नंबर घ्यायचा आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा। तसंच बघा बऱ्याच ताईंना हा घंटी दिवा खूप आवडतो,
बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेला आहे. याला घंटी दिवा म्हणतात, मोर घंटी दिवा. तर खूप सुंदर असा हा मोर घंटी दिवा आहे. हा सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. तर बघा ह्याची हाईट पण भरपूर आहे, जवळपास 8 इंचाचा आहे आणि खूप जड आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा हा घंटी दिवा आहे. ज्याला हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे. ह्याला मोर घंटी दिवा असं म्हणतात. तसंच बघा ह्या सुंदर अशा समई आहेत, तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटीच्या अशा ह्या समई आहेत. तर ज्यांना हवे त्यांनी समया सुद्धा छोट्याशा आहेत, त्या सुद्धा ऑर्डर करू शकता. ह्याचा साईज बघा आपल्या एवढा विती एवढा आहे, म्हणजेच 7 इंच साईजच्या ह्या समई आहेत, एकदम छोट्याशा. तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, कोणाला तुम्हाला भेट द्यायचं असेल तर त्यासाठी खूप छान अशा समई आहेत ह्या आणि भरीव आहेत. प्युअर ब्रासमध्ये भरीव समई आहेत, निरंजन म्हणतात ह्याला. तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट पुणे. तसंच बघा सकाळी मी दाखवल्या व्हिडिओमध्ये तर ह्या अशा पंत्या आहेत, ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा वगैरे तुम्ही ठेवू शकता. खूप भरीव आणि सुंदर अशा ह्या पंत्या आहेत. तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता. आपल्या मेन एंट्रन्सला म्हणजे आपल्या दरवाजाच्या बाहेर आपण एंट्री करतो तिथं तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक तुपाचा दिवा लावला तरी सुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. खूप सुंदर असे हे पंते आहेत, तुम्ही ह्या सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये बघा असं शुभ चिन्ह म्हणजे स्वस्तिक काढलेलं आहे. तसंच बघा देवी देवतांना बऱ्याच ताईंना घंटी हवी असते, तर अशा ह्या घंट्या आहेत देवी देवतांच्या 2 साईजमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता हा एक साईज आहे आणि हा एक साईज आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. 2 साईजमध्ये अवेलेबल आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा ही छोटीशी बाळकृष्णांची मूर्ती आहे. बऱ्याच ताईंनी बाळकृष्णांची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. खूप सुंदर अशी बाळकृष्णांची मूर्ती आहे, एकदम छोटीशी. ज्यांना हवी आहे त्यांनी ऑर्डर करा. तसंच बघा खूप सुंदर अशा ह्या ठोक्याच्या वाट्या आहेत देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा तुम्ही हळदी कुंकू करताय तर अशा वेळी एखाद्याला आपलं नाव कायमस्वरूपी राहावं हळदी कुंकू म्हणून तुम्ही ही वाटी सुद्धा एक एक देऊ शकता. खूप सुंदर अशा ह्या वाट्या आहेत. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा हे हळदी कुंकू करंडे आहेत. हे सुद्धा तुम्ही हळदी कुंकवासाठी कसं असतं आपण काहीतरी निमित्ताने काही ना काहीतरी एखाद्याला देतो आणि जे देतो ते चांगलं द्यावं कारण आपलं नाव निघावं. तर बघा आपण हे हळदी कुंकू करंडे सुद्धा एक 7 सुवासिनींना किंवा आपल्या जवळच्या आपल्या फ्रेंड सर्कलला सुद्धा आपण हे गिफ्ट भेट देऊ शकतो. कारण हे हळदी कुंकू करंडे म्हणजे काय माता लक्ष्मीचे प्रिय असणारे हळदी कुंकू किंवा ह्या करंडे असतात. त्यामुळे कसे सुवासिनीला आपण देतो ते चांगले अलंकार किंवा चांगल्या वस्तू देऊ. तर बघा हे हळदी कुंकू करंडे तुम्ही हळदी कुंकवाला सुद्धा देऊ शकता. खूप सुंदर क्वालिटीचे असे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. एक ताई आहेत हैदराबादच्या, तर त्यांनी सुद्धा हळदी कुंकू म्हणजे त्यांनी छोटंसंच हळदी कुंकू केलं. तर त्यामुळे मी 7च सुवासिनीला ताई बोलवणार आहे, पण मी चांगलं काहीतरी गिफ्ट देणार आहे. त्यामुळे ह्या ताईंसाठी हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये त्यांच्या मैत्रिणी त्यांनी पण घेतले. तर बघा तुम्ही हे 7 सुद्धा देऊ शकता. त्या ताई म्हणल्या आम्ही सगळे 7-7 देणार आहे असं वेगवेगळं, म्हणजे हे सुद्धा तुम्ही एकामेकाला गिफ्ट देऊ शकता. तर असे खूप सुंदर असे हळदी कुंकवाचे करंडे आहेत, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा हे विभूती पात्र आहे. तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय की विभूती आपण जी देवी देवतांना लावतो ती इकडं तिकडं सांडते किंवा पायदळी तुडवली जाते कधी कधी. त्यासाठी आपण हे विभूती पात्र असं ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये छोटंसं स्टँड ठेवून अगरबत्ती देवी देवतांना प्रज्वलित करायची आहे. खूप सुंदर असं हे विभूती पात्र आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. हे पितांबरीने घासलं तर एकदम क्लीन आणि स्वच्छ निघतं. तसंच बघा हे लोटी भांडं आहे. खूप सुंदर असं हे लोटी भांडं आहे देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी. तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. खूप छान असं क्वालिटीचं हे लोटी भांडं आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर बघा एक छोटंसं तामण आहे. देवी देवतांना अभिषेक किंवा आरती वगैरे करायला किंवा तुम्हाला सत्यनारायण करण्यासाठी लागतं तामण, तर हे छोटंसं तामण आहे. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तसंच बघा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी किंवा देवी देवतांच्या मूर्त्या, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र ते ठेवण्यासाठी हे खूप सुंदर क्वालिटीचे बघा असे मेटलचे पाट आहेत. ह्याच्यावरती बघा शुभचिन्ह आहे, स्वस्तिकचं पण आहे आणि कलशचा पण आहे. हा असा कलश असणारा पण आहे आणि स्वस्तिकचा पण आहे. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तुम्ही संक्रांतीला हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्ही हे मेटलचे पाट देऊ शकता, कारण
उपयोगी ज्या वस्तू असतात त्याच दिल्या तर समोरचाही वापर करतो आणि आपल्यालाही चांगलं वाटतं. तसंच बघा सुगंधी चंदन पावडर, देवी देवतांना बघा स्वच्छ साफ करण्यासाठी चंदन पावडर तुम्ही यूज करा, कारण देवी देवतांचा वास पण छान येतो आणि ह्याने मूर्त्या एकदम चमकतात नव्यासारख्या. ज्या ताईंनी घेतलंय त्या कमेंटमध्ये सांगतीलच की त्यांना किती छान अशा त्यांच्या मूर्त्या निघलेल्या आहे देवी देवतांच्या. चंदन पावडर आहे प्युअर, तुम्ही फेस पॅक सुद्धा म्हणून वापरू शकता, बनवू शकता. एवढ्या सुंदर क्वालिटीची ही चंदन पावडर आहे. तसंच बघा खूप छान असा क्वालिटीचा हा स्वामीगंध आहे ओरिजिनल आमच्याकडला, तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा हा केशर अष्टगंध आहे, केशर चंदन अष्टगंध आहे, तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचा गंध आहे. ज्या ताईंनी घेतलेला आहे त्यांना क्वालिटी माहितीच आहे. प्युअर केशर अष्टगंध आहे, ह्याच्यामध्ये चंदन केशर टाकून हा बनवलेला खूप छान असा अष्टगंध आहे. तुम्ही बघू शकता वास तरी खूप छान याचा सुगंध येतो आणि देवी देवतांना लावला तर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर असा हा केशर चंदन अष्टगंध आहे. तुम्ही हा सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये नक्की ऑर्डर करा. तसंच तुमच्याकडे जर पादुका असतील स्वामी माऊलींच्या किंवा दत्तगुरूंच्या तर त्यासाठी लेंपन करण्यासाठी बघा हा खूप चांगल्या क्वालिटीचा गंध आहे आणि वास तर बघा ज्या ताईंनी घेतलाय त्यांना माहिती आहे क्वालिटी एकदम भारी याचा सुगंध आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण सुगंधी अत्तर लावतो, तर हे सगळे अत्तर आमचे खूप छान आहेत, मूर्तीला डाग पडत नाहीत, चांगल्या क्वालिटीचे अत्तर आहेत. हा चाफा अत्तर आहे. तसंच बघा स्वामी माऊलींचा फेवरेट असा हा हिना अत्तर आहे, चाफा हिना. तसंच बघा महालक्ष्मी, आपलं गणपती बाप्पा, दत्तगुरू, स्वामी समर्थ माऊली सगळ्यांना मी हा मोगरा अत्तर लावते. ह्याचा सुद्धा सुगंध खूप छान आहे. तर तुम्ही सुद्धा हा मोगरा अत्तर घेऊ शकता, खूप सुंदर क्वालिटीचा आहे. मोगरा आहे, चाफा आहे, हिना आहे, त्याच्यानंतर गुलाब अत्तर आहे. आपल्याकडे अत्तर एक 3-4 प्रकारचे अत्तर आहेत, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. केवडा अत्तर पण तुम्हाला मिळेल, खूप सुंदर क्वालिटीचा अत्तर आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोगरा गुलाब अत्तर घ्या, केवडा घ्या, स्वामींसाठी हिना घ्या आणि चाफा पण तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर क्वालिटीचा हा अत्तर आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज टाका. खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे अत्तर आहेत. खूप सुंदर क्वालिटीची हे दिवा आहे, बघू शकता प्युअर ब्रासमध्ये. ह्याची जोडी मिळेल तुम्हाला आणि सिंगल सुद्धा मिळेल. खूप सुंदर अशा क्वालिटीचा हा दिवा आहे. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा. एकदम असा खोलगट आहे, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. तर तुम्हाला बऱ्याचदा ह्याच्यामध्ये जसं की माझं तुपाचा दिवा लावतात तरी सुद्धा चालतो ह्याच्यामध्ये, किंवा तुम्ही असा सुद्धा प्युअर तिळाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता. तर तुम्ही सगळ्यांनी सकाळीच माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं की आरतीसाठी हे असं ताट आहे. तुम्ही आरती करण्यासाठी हे ताट सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं हे ताट आहे, पानवेल ताट म्हणतात. तुम्ही जेव्हा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप मेसेज कराल तेव्हा मेन्शन करा की आम्हाला पानवेल ताट हवंय. तर आरतीसाठी खूप सुंदर असं हे ताट आहे पानवेलीचं, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा हे नैवेद्याचं ताट आहे स्टीलमध्ये. तर तुम्ही नैवेद्यासाठी छोटंसं केळीचं पान ताट सुद्धा घेऊ शकता. तसंच पितळेमध्ये पण ताट आहे, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. हे बघा असं पितळेमध्ये केळीचं पान ताट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्याच्या वाट्या सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर असं केळीचं पान आणि ताट आहे. देवी देवता नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही अशा ह्या वाट्या सुद्धा घेऊ शकता. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं प्युअर पितळेचं ताट आहे, नैवेद्य पान म्हणतात ह्याला. तसंच बघा बरंच त्यांना लाकडी धूप आरती पाहिजे होती, म्हणजे धूपदाणी आहे ही लाकडामध्ये आहे. तुम्ही बघू शकता सागवान. तर ह्याच्यामध्ये असा धूप ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान असा धूप जळतो आणि पूर्ण घरामध्ये तुम्ही अशी फिरवू सुद्धा शकता ही धूपदाणी. तर हे लाकडामध्ये आहे, सागवानी. हवी असल्यास व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आणि त्यासाठी बघा हा मंत्राचा धूप आहे. तुम्ही ह्या धूपदाणीमध्ये ठेवण्यासाठी हा मंत्राचा धूपकप घेऊ शकता. खूप सुंदर असा हा धूपकप आहे. ह्याच्यामध्ये सगळंच ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, म्हणजे हा रेडी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाहीये. खूप सुंदर असा मंत्राचा धूपकप आहे. 75 रुपयाला 12 पीस आहेत हे.
ज्या ताईंनी घेतलंय त्या कमेंटमध्ये सांगतीलच. ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं तयार असतं, फक्त तुम्हाला लावायचा असतो. तसंच बघा आरतीसाठी तुम्ही एक नवीन डिश आलेली आहे. ही डिशसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीची ही डिश आहे. तुम्ही आरती करताय किंवा आपण देवी देवता नैवेद्य ठेवतो किंवा आपल्याला ही डिश पूजेसाठी लागतेच, सत्यनारायण असेल तर ही प्युअर ब्रास आणि पितळेची डिश आहे. क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची डिश आहे. प्युअर पितळ ब्रास आहे. तुम्ही ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर बघा देवी देवतांना फुलं वाहण्यासाठी अशी ही फुलदाणी, ह्याला परडी म्हणतात किंवा तुम्ही फुलदाणी सुद्धा म्हणू शकता. खूप चांगल्या क्वालिटीची परडी आणि फुलदाणी आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. ही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये जी माझ्या देवघरामध्ये असते ती ही हा छोटा साईज आहे. जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा. ही बघा ही छोट्या साईजमध्ये आहे आणि ही जी दिसते ही मोठ्या साईजमध्ये आहे. भरीव आहे, जड आहे. खूप सुंदर अशी ही फुलदाणी किंवा परडी म्हणू शकता तुम्ही फुलाची. ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर बघा माता लक्ष्मीची तशी तुम्हाला मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगते, त्याचा रिझल्ट येतोय, सगळ्यांना फरक पडतो. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न हे आर्थिक प्रॉब्लेमच होते की लक्ष्मी स्थिर नाही, पैसा टिकत नाही, पैशाचे मार्ग सापडत नाहीत. खूप म्हणजे पैशाची चणचण प्रत्येकालाच भासते आणि आजकालच्या जगात पैशाशिवाय पण काही येत नाही. त्यामुळे मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा स्वतः केली, अनुभव घेतला. बऱ्याच ताईंनी केली, त्याला सुद्धा चांगला अनुभव आला. त्यासाठी लागणार हे रत्न आहेत. आता जसं की हे मोती आहेत, तर धनलक्ष्मी कुंचनसाठी बघा तुम्ही 7 मोती घ्या, 5 मोती घ्या, 12 मोती घ्या. तर हे प्युअर मोती आहेत बरं का, ओरिजिनल मोती आहेत. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्टमधनं. तसंच बघा हा पोळा आहे, ह्याला पोळा म्हणतात. हा पण लागतो, महालक्ष्मीचं रत्न आहे आणि ह्याला आपण गुंज म्हणतो. खूप छान अशा ह्या म्हणजे गुंज पण लक्ष्मी प्राप्तीसाठी गुंजाची सेवा तुम्ही ऐकली असेल. लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्तीसाठी गुंजाची सेवा करतात किंवा गुंज लागतोच सेवेसाठी महालक्ष्मीच्या. तर असे हे गुंज, पोळा आणि मोती हे असे सेवेच्या सगळी सामग्री आहे. तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. तसंच बघा चांदीची रत्न सुद्धा सगळे मिळतात तुम्हाला. हळकुंड असेल, श्रीफळ असेल, कमळाची फुलं असतील. ही बघा कमळाची फुलं आहेत, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारी कमळाची फुलं. तर कमळाचं फूल आणि हे पारिजातक पण ह्याच्यामध्ये आहे आणि कमळ पण आहे. तुम्हाला जे लक्ष्मीच्या सेवेसाठी फूल घ्यायचं ते तुम्ही एखादं खरेदी करू शकता. हे बघा ह्याला कमळाचं फूल म्हणतात. तुम्ही कुंचनमध्ये टाका किंवा लक्ष्मी मातेला वाहा, तुम्ही कसंही. आणि पारिजातक सुद्धा तुम्हाला मिळेल. तसंच बघा जास्वंदही मिळतं. तसेच बघा हे हळकुंड आहेत लक्ष्मी मातेच्या. आपण कुंचनमध्ये किंवा लक्ष्मी मातेला चांदी प्रिय आहे त्याच्यामुळे हे चांदीचे हळकुंड आहेत, हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तसंच बघा हे उधळायची फुलं आहेत. महालक्ष्मीला उधळण्याची फुलं म्हणजे त्यांचा मंत्र म्हणत एक एक फुल व्हायचं महालक्ष्मीला आणि सेवा झाल्यानंतर असं हे कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवायचं. कारण चांदी ऑक्साईड होत असते, काळी पडते, त्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थित काळजी घेऊन पॅक करून ठेवायची आहे. खूप सुंदर अशी बघा चांदीची रत्न आहेत. तसंच बघा माता लक्ष्मीची चांदीची ही पावलं आहेत. माता लक्ष्मीची शुभचिन्ह असणारी चांदीची पावलं. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. कॉल कोणी करायचं नाहीये कारण सगळ्यांची ऑर्डर असल्यामुळं कॉल कोणाचे उचलणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा. तुम्हाला त्याची किंमत, प्राइस, डिटेल्स, शिपिंग, कुरिअरच्या सगळं सांगितलं जाईल. तसंच बघा ह्या लवंगा आहेत. ह्या लवंगा आहेत माता लक्ष्मीचे प्रिय रत्न. लवंगा चांदीच्या बनवून घेतलेल्या आहेत. तसंच बघा ह्या चांदीच्या अक्षदा आहेत. तर बघा भरपूर पूजेमध्ये चांदीच्या अक्षदा वगैरे वापरल्या जातात किंवा आपली वास्तू नवीन बांधायची असेल किंवा नवीन काहीतरी कार्य करायचं तर अशा वेळी बघा हे सगळं जमिनीमध्ये खोदकाम करून पुरलं जातं. कारण चांदीच्या अक्षदा आहेत बघा ह्या तुम्ही बघू शकता. चांदीच्या अक्षदा, तांदूळ पण तुम्ही म्हणू शकता. तसंच बघा हे चांदीचे श्रीफळ आहेत.
हे चांदीचे श्रीफळ म्हणजे नारळ आहेत चांदीचे, ह्याच्यावर पण शुभचिन्ह आहे, स्वस्तिक आहे, त्याच्यानंतर खूप शुभचिन्ह आहे त्याच्यावरती. ह्याला चांदीचं श्रीफळ म्हणतात. तसंच बघा हे चांदीचे पारिजातकचे फुलं आहेत. पारिजातक भगवान विष्णूंना प्रिय आहे, त्यामुळं कमळ आणि पारिजातकचं एक एक फूल सेवेमध्ये ठेवलं तरी सुद्धा खूप छान. मी तर बघा माझा जो कलश आहे कुलदेवतेचा तांब्या भरून मी देवघरात ठेवते, त्या कलशात सुद्धा मी एक चांदीचं फूल ठेवत असते. तर बघा असं हे पारिजातकचं फूल आहे. तसंच बघा हा छोटासा बाळकृष्ण आहे चांदीचा, माझ्या पण देवघरामध्ये आहे, तुम्ही बघितलाच असेल. तर प्युअर चांदीचा हा छोटूसा बाळकृष्ण आहे, तुम्ही बघू शकता. ज्यांना हवा आहे त्यांनी हा सुद्धा ऑर्डर केला तरी चालेल. तर बघा ही महालक्ष्मीची सगळी चांदीची रत्न आहेत, तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची ही रत्न आहेत. तुम्ही ज्यांनी घेतलंय त्या ताई सांगतीलच कमेंटमध्ये की प्युअर चांदी आहे बरं का. कारण बघा हे हळकुंड वगैरे जड आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. तसंच अक्षद आहेत, चांदीच्या शुभचिन्ह असणारे माता लक्ष्मीची पाऊलं आहेत. तसंच ह्याच्यामध्ये लवंगा आहेत, पारिजातक आहे, चांदीचे कमळाची फुलं आहेत. तसंच उधळायची सुद्धा देवीची फुलं आहेत महालक्ष्मीची. तुम्ही मंत्र म्हणत म्हणत ती फुलं देवी लक्ष्मीला वाहू शकता. कारण लक्ष्मी मातेला चांदी फार प्रिय आहे, त्यामुळे चांदीची रत्न घेऊन सेवा केली तर तुमचे आर्थिक प्रश्न सुटतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद लवकर मिळतो किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते. त्यामुळे बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगून ही रत्न त्याच्यामध्ये टाकायची आहेत, मी सांगितले आहे. तर तुम्हाला जसं जमल तशी रत्न तुम्ही एक एक जरी खरेदी केलं तरी चालतं, काही हरकत नाही. कारण लक्ष्मी माते सेवेला खूप महत्त्व आहे, कारण धनाची देवता आहे. तसंच बघा मोतीसुद्धा तुम्ही सर्वांनी बघितलेच आहेत. तर हे मोती आहेत महालक्ष्मीच्या सेवेसाठी. तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला घरपोच मिळणार. तसंच बघा हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीचे हे हळदी कुंकू करंडे आहेत. हे प्युअर चांदीमध्ये आहेत, ह्याला पादम म्हणतात बरं का, ह्याला पादम असं म्हणतात. तर हे पादम चांदीचे हळदी कुंकू करंडे आहेत. ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीचे हे हळदी कुंकू करंडे चांदीचे आहेत. तसंच बघा ह्याच्यामध्ये कमळाचे पण मिळतात. तुम्हाला जे हवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर क्वालिटीचे हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत, तुम्ही बघू शकता. क्वालिटी खूप भारी आहे आणि तुमच्या बजेटला परवडणारे हे चांदीचे कमळाचे कमळ करंडे आहेत. कारण बघा आपलं जे सौभाग्याचं लेणं असतं म्हणजेच हळदी कुंकू असतं ते आपण चांदीच्या करंड्यामध्ये किंवा चांदीच्या हळदी कुंकवाच्या ह्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते किंवा आपल्या पतीसाठी किंवा आपल्या आर्थिक आवकसाठी किंवा आपल्या घरी लक्ष्मीमाता स्थिर राहण्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही हे चांदीचे करंडे खरेदी करू शकता आणि खूप तुमच्या बजेटमध्ये आहेत आणि छान आहेत. तसंच बघा त्याच्यामध्ये हा बुकिंगचा आहे बरं का पाटील ताईंचा, पण तुम्हाला मिळून जाईल. तर बऱ्याच ताईंना माझे देवघरातले मोठे आहेत ते घेणं शक्य नाहीये, त्या ताईंसाठी हे मी चांदीचे एकदम छोटेसे करंडे अवेलेबल केलेले आहेत. एकदम छोटे आहेत हे बघा, तुमच्या बजेटला परवडेले असेल. कारण माझे जे आहेत ते मोठे 4000चे आहेत, तर त्याच्यापेक्षा 2 नंबर 3 नंबरपेक्षा शेवटचा साईज आहे म्हणजे सर्वात लहान साईजचे हे चांदीचे करंडे आहेत. तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा हे चांदीचे करंडे आहेत. क्वांटिटी तुम्हाला मिळेल जेवढे हवे तेवढे. तर हे ताईंचे एका बुकिंगचे आहेत, तसंच हे एका बँगलोरच्या ताईंचे बुकिंगचे आहेत. तर तुम्हाला त्यांचा म्हणजे प्रत्येकाचा मी रिव्ह्यू टाकते. कुरिअर भेटलं की ताई खूप छान असा व्हिडिओ बनवून देतात, कारण त्यांना हे सगळं पूजा साहित्य आवडतं. तर खूप छान असे बघा चांदीचे करंटे आहेत आणि या दोन्हींची प्राइस सेम आहे, कमळाचे पण आणि या पादमचे पण. कारण हे दिसाय छोटे दिसतात पण खूप भरीव आणि जड आहेत चांदीचे हळदी कुंकू करंडे. तसंच बघा महालक्ष्मीला प्रिय असणारे हे पंचरत्न आहेत, हे सुद्धा आपण धनलक्ष्मीच्या सेवेसाठी सांगितलेले आहेत. तर हे सुद्धा खूप छान आहेत, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तर आजचं कलेक्शन सगळं हे असं होतं. ज्यांना जे जे हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. कारण बघा खूप लवकर ह्या सगळ्या गोष्टी स्टॉक आउट होतात, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तर जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघता आणि एखादी गोष्ट आवडते तेव्हा तेव्हा तुम्ही पटकन ऑर्डर करत जा. तर खूप सुंदर असे रत्न आहेत महालक्ष्मीचे, ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. सगळे चांदीचे फुलं आहेत, लवंगा आहेत, अक्षदा आहेत, तसंच बघा हळकुंड आहे, त्याच्यानंतर मोती आहेत, पोवळा आहे, गुंज आहेत. हे सगळे रत्न तुम्हाला घरपोच मिळतील.
तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसंच खाली घंटीसारखं छोटंसं एकदम बटन आहे बेल आयकॉनचं, त्याला क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना सेवा करायची त्यांना हे रत्न, हे पूजा साहित्य घरपोच मिळण्यासाठी मदत होईल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.